पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहेत। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवाद विरोधी रणनीती आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात मुद्दे चर्चेत येणार आहेत। बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक आहे, ज्यात संबोधन करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, संवाद साधतील पंतप्रधान नरेंद्र मोदी। या बैठकीमध्ये जातीनिहाय जनगणनेसंदर्भात सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला हजर असणार आहेत। सगळ्या राज्यांचे, सगळ्या एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली आहे। या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित असणार आहेत। एक महत्त्वाची बातमी, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत। वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर आणखी एक कलम वाढवलं जाणार आहे। निलेश चव्हाण याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे। हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आलेली आहे। वैष्णवी यांच्या 9 महिन्याच्या मुलाच्या सुरक्षिततेला, त्याच्या जीविताला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा 2015 मधील 75 आणि 87 ही कलम निलेश चव्हाणवर वाढवलेली आहेत। तसंच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलमवाढ करण्यात आलेली आहे। वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे असल्याचं समोर आलं होतं। निलेश चव्हाण याच्याकडे बाळ असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबानं केली आहे। त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमामध्ये वाढ केलेली आहे। आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात सादर करू शकतात प्रस्ताव। शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द, दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कार जप्त, कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट, आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार एकनाथ शिंदेंची ग्वाही। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे, भाषा शिक्षणाचं धोरण जारी। ईपीएफओवर मिळणार 8.25% व्याजदर, 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा। देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही। पहलगाम हल्ल्यावर हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांचं वादग्रस्त वक्तव्य, शौर्य न दाखवल्यामुळेच पीडित महिलांच्या पतीचा झाला मृत्यू, वाद वाढल्यानंतर मात्र केली सारवासारव। युरोपियन युनियन सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50% टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। दहा सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद, कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती।
उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई चरणी भक्तांचं भरभरून दान. 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000चं दान अर्पण. सीबीएसईकडून देशभरातील सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी. पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय. इयत्ता 11वीची नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार. 20,92,000 जागांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं करता येणार अर्ज. मे महिन्यात प्रथमच उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसी वाढ. पावसाबरोबरच बाष्पीभवन घटलं, नागरिकांना दिलासा. महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू. वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्यांची विक्री महाराष्ट्रात, तर दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल. एक महत्त्वाची बातमी आहे. हवामान विभागानं आज राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. संपूर्ण राज्यालाच रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरण झालंय. या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावरती कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे 2 दिवस पाऊस असा सुरू राहील असाही अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्या 48 तासांपासून रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये आपण बघितलं तर काल मध्यरात्रीपासूनच प्रचंड प्रमाणात पाऊस होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये उपनगरीय भागांमध्ये पावसाचा जोर हा काही अंशी वाढलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, पालघर, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये सुद्धा रेड अलर्ट हवामान विभागानं 48 तासांसाठी दिलेला आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईचं वातावरण हे ढगाळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरती कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये सक्रिय झाल्याने पावसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर हा अवकाळी पाऊस आहे. मान्सूनला अजून म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही, परंतु ज्या पद्धतीची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते त्यामुळे शेतमालाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आज मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मध्यरात्रीपासून पाऊस असल्यामुळे सकाळी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबईच्या किनारी भागांमध्ये नागरिकांनी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. भरती ओहोटीच्या वेळा या सार्वजनिक पद्धतीनं लोकांना कळवण्यात येत आहेत आणि त्यामुळेच पर्यटन स्थळी सुद्धा अलर्ट हा देण्यात आलेला आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर हा काही अंशी वाढणार आहे आणि यामुळे आपण बघतोय की मुंबईमध्ये आता साधारणपणे ढगाळ वातावरण आहे आणि हेच वातावरण येत्या 48 तासांपर्यंत कायम राहील अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे. व्हिडिओ रमेश भटसह सुस्मिता भदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.